लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज लोकोत्सव समितीच्या वतीनं कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात सण एकोप्याचा दिवाळी फराळ आपुलकीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। भाजप सरकार सत्तेत आल्यापासून देशात आणि राज्यात जातीभेद निर्माण केला जातोय। मात्र राजर्षी शाहू महाराजांच्या विचारावर चालणाऱ्या कोल्हापुरात जातीभेदाला छेद देत आम्ही सर्वजण एक असल्याचा संदेश यातून देण्यात आलाय। खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती। विशेष म्हणजे या फराळ कार्यक्रमात सर्व जाती धर्माची लोक सहभागी झाली होती। सर्वांनी एकत्र फराळ करत माणुसकी हाच धर्म मोठा असल्याचा संदेश यातून दिला। यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज यांनी दिवाळीचा सण हा सर्व समाजाला एकत्र जोडणारा सण असल्याचं सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या धर्मनिरपेक्ष समतेच्या विचाराला अनुसरून दिवाळीच्या निमित्तानं सर्व जाती धर्मातील लोकांसाठी फराळाचा कार्यक्रम आयोजित केल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचं खासदार शाहू महाराज यांनी सांगितलं। सर्व धर्मातले सर्व जात-पात कोणी वेगळी जरी असली तरी ते दिवाळी करतात आणि सगळ्यांना समाजातले सगळ्या घटकांना एकत्र आणून सण करतात। काही अडथळा नसतोय आणि एक प्रतीक आहे। शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांनी शिकवल्याप्रमाणे आपल्याला धर्मनिरपेक्ष वातावरण निर्माण कसं करायचं हे त्यांनी शिकवलं आहे आणि त्याच्या आधारे आपण इथेही सगळ्यांनी मिळून एकत्र दिवाळीचा फराळ आज इथं केलेला आहे। त्याबद्दल संयोजकांना माझे मनपूर्वक अभिनंदन। आमदार सतेज पाटील यांनीही या कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष RK पोवार, असलम सय्यद, कादर मलबारी, माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी, ईश्वर परमार, दुर्वास कदम, शौकत बागवान, रमेश मोरे, रियाज सुभेदार, चंद्रकांत यादव, DG भास्कर आदी उपस्थित होते।